नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे तुम्हाला आज एक गोष्टीबद्दल माहिती देणार आहे. ती म्हणजे 28 फेब्रुवारी म्हणजे उद्या ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे. आरोग्य सेवेची जे 3177 पदांसाठी जी भरती होणार होती, 54 वेगवेगळ्या पदांसाठी. तर ती भरती उद्या 28 तारखेला होणारच आहे आणि ती सुद्धा लेखी होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न विचारले होते, सर परीक्षा ही लेखी होणार आहे का ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे. तर त्याच्या स्वरूपात सांगतोय, ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे, लेखी स्वरूपाची होणार आहे. म्हणजे तुम्हाला एक टेन्शन असणार नाही की बाबा आम्हाला तिथं जाऊन कॉम्प्युटरवर बसवावं लागेल किंवा कॉम्प्युटरवर सोडवावं लागेल. या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. रेग्युलर तुमच्या लेखी स्वरूपाची परीक्षा होणार आहे. उद्या सगळ्यांनी काय करायचं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लेखीबद्दलच त्याच्या स्वरूपात प्रॅक्टिस पण करायचं आहे. त्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, सोबत तुमचं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हॉल तिकीट घेतल्यानंतर तुमचं आयडेंटिटी प्रूफ असतं, जसं की आधार कार्ड असेल तुमचं, एखादं दुसऱ्या काही गोष्टी असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल तरी सफिशियंट आहे. तुमचे फोटो वगैरे लागले तरी सोबत ठेवा, काही टेन्शन घेऊ नका. 2-3 पेन, वेगवेगळे कलर, 2-3 पेन ठेवा सोबत. अजून तुमच्या पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवा. सॅनिटायझर ठेवा, कारण करोना खूप महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या काळात तुम्हाला काळजी घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे मास्क वगैरे व्यवस्थित लावा, सॅनिटायझरची बॉटल हातामध्ये ठेवा. कोणाला तिथे गेल्यानंतर जास्त करून कॉन्टॅक्ट करू नका. आपला पेपर सोडवा आणि घरी या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की 28 फेब्रुवारीची जी परीक्षा आहे, त्याच्यासाठी जे विद्यार्थ्यांचे 2 ते 3 जागेवर फॉर्म भरले होते, व त्यातला एकच फॉर्म आलेला आहे. किंवा काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून पण, समजा मुंबईला फॉर्म भरला तर त्यांच्या परीक्षा काय झाल्या नागपूरला आल्या. तर याचंच त्याचे सविस्तर उत्तर आरोग्य विभागाने दिलेलं आहे की बाबा, ज्या समजा एक एक्झाम्पल घ्या की मुंबई या ठिकाणी फॉर्म भरला असेल, मुंबईच्या जागा तिथली कॅपॅसिटी संपल्यानंतर, मुंबई सेंटरची कॅपॅसिटी संपल्यानंतर, कारण तिथं जास्त करून फॉर्म आले. असं एक एक्झाम्पल घ्या की मुंबईमध्ये भरपूर सारे फॉर्म भरले गेले आणि फॉर्म भरल्यामुळे तिथं जागा शिल्लक नसल्यामुळे त्या मुंबईचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे सेंटर दिलेले आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा असा गैरसमज झाला होता की सर आम्ही मुंबईला भरून पण आम्हाला दुसरीकडे सेंटर का मिळालं. तर त्याचं हे उत्तर आहे की बाबा, त्या पर्टिक्युलर तुम्ही ज्या ठिकाणी भरलं होतं त्या ठिकाणच्या जागा ऑलरेडी संपल्यामुळे त्याच्यामुळे ते तुम्हाला दुसरीकडे सेंटर मिळालेलं आहे. तर ही त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट होती. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणजे उद्याचा पेपर 28 फेब्रुवारीचा तो लेखी स्वरूपाचा होणार आहे. दुसरी गोष्ट असणार आहे ती म्हणजे लेखी स्वरूपात असल्यामुळे तुम्हाला पेन वगैरे व्यवस्थित घेऊन जा. तुमची काळजी घ्या. कोरोना काळामध्ये मास्क, सॅनिटायझर वगैरे सगळे व्यवस्थित ठेवा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर ते सांगा, ते पण आपण सांगणार आहोत. आता लेखी परीक्षा ही 2 टप्प्यात होणार आहे, 2 सत्रामध्ये होणार आहे. म्हणजे सकाळचं एक सेशन असणार आहे आणि दुपारचं एक सेशन असणार आहे. हे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे बघा. तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. हा व्यवस्थित तुम्ही वाचलं तरी तुम्हाला चालेल. हॉल तिकीट होता बघा. त्यांनी सांगितलं ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार होती, ऑनलाईन पद्धतीने होणार होती. बघा, यांनी सांगितले की ऑनलाईन पद्धतीने होणार होती, परंतु शासनाने ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑफलाईन घेतलेला आहे. नंतर ही परीक्षा सकाळ व दुपार अशा 2 सत्रामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रामध्ये किंवा 2 सेक्शनमध्ये आपण ते घेऊ शकतात असं सांगितलेलं आहे. या परीक्षेसाठी 4,25,000 अर्ज आले आहेत. बघा, 4,25,000 जागा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामधल्या 58 पदासाठी भरती निघाली होती आणि त्या 58 पदासाठी ही भरतीतली त्याच्यासाठी किती फॉर्म भरले होते, 4,25,000 फॉर्म भरले होते असं सरकारने सांगितलेलं आहे किंवा आयोगाकडून माहिती मिळाली आहे. प्रत्येक सहवर्गासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्यास त्यास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या सर्व बाबींचा विचार करता व करोना उपाययोजनासाठी आरोग्य विभागाने मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केले. काही जिल्ह्यामध्ये उपलब्ध बैठक क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बघा, तुम्हाला मी सांगितलंच होतं की बाबा, एखाद्या सेंटरवर किंवा तुम्ही जर निवड केलं होतं त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त
फॉर्म भरल्या गेल्यामुळे तिथले सेंटर त्यांना भेटले नाही आणि ते सेंटर दुसरीकडे तुम्हाला ते मूव्ह झालेले आहे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरले असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये जागा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामुळे पुणे सेंटर न भेटता त्यांना दुसरीकडलं सेंटर मिळालेलं आहे. इथं त्यांनी कारण सांगितलेलं आहे. उमेदवारांनी जिल्ह्यात परीक्षेत बसण्यास हॉल तिकीट दिले आहे. कोरोनामुळे व्यक्तीमध्ये अंतर राखणे आवश्यक असल्याचं बघा. हे मी तुम्हाला आता सांगितलं की तो कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वगैरे पालन करा. तुमच्या काळजी तुमच्यासाठीच हे सांगत आहे. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा. अभ्यास आजचा दिवस आहे आणि आजचीच ही न्यूज आहे बघा. प्रभातमध्ये ही न्यूज आलेली आहे. आज 27 फेब्रुवारी म्हणजे आज 27 फेब्रुवारी शनिवार आहे. उद्या 28 फेब्रुवारी रविवारी ही परीक्षा नक्कीच होणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न विचारले होते. जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे 72 76 77 17 91. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझं हे संपर्कासाठी तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता लेखी परीक्षा असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काय काय आहे बघा. विज्ञान आहे, मराठी आहे, तुमचे काही सब्जेक्ट आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. सगळ्या जे पेपरला आता जास्त करून नवीन गोष्टी वाचायचा प्रयत्न करू नका. एक स्टार पॉईंट सांगतोय, नवीन पुस्तकं वगैरे खरेदी. माझं स्वतःचं आरोग्यसेवा वन लाईनर शॉर्ट नोट्सचं पुस्तक आहे, सराव संच आहे. पण तरी पण मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी ते घेतलं नसेल तर आता परत घेऊ नका. नवीन पुस्तकं घेऊ नका. जे तुमच्याकडे पुस्तकं असतील तेच पुस्तकं वाचा. नवीन पुस्तकं घेऊ नका. अजून एकदा परत रिपीट करून सांगतोय, नवीन पुस्तकं खरेदी करू नका. जे पुस्तकं आहेत तेच व्यवस्थित रिव्हिजन करा. तेच पुस्तक परत एकदा वाचा. मी माझं पुस्तक विकण्यासाठी मी त्याच्यामुळे म्हणत नाही की बाबा माझं पुस्तक विकावं म्हणून लवकरात लावून खरेदी करा असं बोलत नाही आहे. परत एकदा कान उघडे ठेवून ऐका. जे पुस्तकं तुमच्याकडे आहेत त्याच पुस्तकांचा अभ्यास करा. किंवा जे पुस्तक तुमच्याकडे सराव संच असतील किंवा मागचे प्रश्नपत्रिका असतील त्या एकदा सोडून पहा, त्याचे उत्तर चेक करा. म्हणजे तुम्ही आज नवीन काहीतरी खरेदी करू नका. कारण काय होतंय, कारण आता शेवटचा टप्पा आहे. जी गोष्ट ज्या तुमच्याकडे आहेत, नोट्स आहेत, ज्या गोष्टी पुस्तकं आहेत त्यालाच तुम्ही रिव्हिजन करा. हा रिव्हिजनचा शेवटचा दिवस असतो, तो रिव्हिजनचा असतो. उगाच नवीन वाचून डोक्यामध्ये भाजीपाला करू नका. आहे त्या गोष्टी पण विसरून जातील. त्याच्यामुळे आहे त्याच गोष्टीला परत एकदा रिव्हिजन करा. त्याच गोष्टी परफेक्ट करा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तकच घेतली नसतील पण त्यांच्यासाठी मी नक्की सांगेल, त्या विद्यार्थ्यांनी पुस्तक घ्या. त्यांना तुमचं कोणतं पण पुस्तक घेऊ शकता. माझे शॉर्ट नोट्स वन लाईनर गाईड आहे आरोग्यसेवाचं, ते पण घेऊ शकता. किंवा तुम्हाला आपलं सराव संच पण आहे तो पण घेऊ शकता. किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पण पब्लिकेशनचं घ्यायचं असेल घेऊ शकता. मी असं कधीच म्हणत नाही माझे एकट्याचंच पुस्तक घ्या. तुम्हाला वाटेल ते, तुम्हाला जे सोयीस्कर पडेल ते पुस्तक वाचा. पण व्यवस्थित अभ्यास करा. आरोग्यसेवेची छान स्वरूपाची ही भरती निघालेली आहे. जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून भरत्या निघालेल्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, 2 ते 3 वर्षापासून भरत्या निघालेल्या नाहीत. ही पहिली भरती आता निघालेली आहे. ही सक्सेसफुल झाली तर मार्चपासून बघा पोलीस भरती निघणार आहे, पोलीस भरती वाहन चालक निघणार आहे आणि आरोग्य सेवाची पण भरतीचा दुसरा टप्पा निघणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले नसतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी झेडपीमधून आरोग्यसेवा भरली होती त्यांचे हॉल तिकीट आले नसतील, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो तुमचा दुसरा टप्पा तुमच्यासाठी आहे. टेन्शन घेऊ नका. अभ्यास करत राहा. मार्चमध्ये लवकरात लवकर तुमची भरती होणार आहे. मार्चमध्ये पण त्यांचं नोटिफिकेशन येणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास करत राहा. टेन्शन घेऊ नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना उद्याचा परीक्षा देणार आहे त्यांच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित पेपर सोडवा, व्यवस्थित जा, काळजी घ्या. जर लांब पेपर असेल तर अगोदरच जाऊन तुमच्या कुठेतरी मित्रांकडे जाऊन राहा किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा अशी तयारी ठेवा. आणि जर तुम्हाला लांब गावावर जायला काही अडचणी असेल तर थोडं काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. सॅनिटायझरची एक छोटी बघा 15 ते 20 रुपयाला एक छोटी एक मिळते. 15 ते 20 रुपयाची एक छोटी बॉटल हातात ठेवा. कधी जर संपर्क साधला, कोणाचा संपर्क झाला तर काय करा, ते सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा आणि काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो आपल्या आपल्या जीवनापेक्षा दुसरं काहीच मोठं नसतं. त्याच्यामुळे स्वतःची अगोदर काळजी घ्या, नंतर व्यवस्थित परीक्षा द्या. एकदम मन शांत चित्ताने ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर फक्त 1 सेकंदासाठी आईवडिलांचं एकदा स्मरण करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. अभ्यास करत राहा. नक्कीच तुम्हाला मदत होईल. तर काही अडचणी असतील तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज मी इथेच थांबतो. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना माझा जय हिंद,
जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.